वाहत असून राजापूरमधली कोदवली आणि रांजण्यातील मुचगोंदी या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत। जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसंच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरता जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राधानगरी धरणातून 1300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सांगलीत कोयना धरण क्षेत्रात गेले 2 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे। पाणी पातळीत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर परिसरात पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनानं नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे। पुण्यात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेंभर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 2 दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे। रायगड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील उल्हास नदी, सावित्री नदी, अंबा तसंच कुंडलिका नदी यांच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे। पनवेलहून अलिबागकडे जाणारी बस पलटून 4 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तोरणाळा इथं शेती आणि शेतपिकांचं नुकसान झालं। मुसळधार पावसामुळे नदी